होते की जे लोक ऑफिसला जातात त्यांना झटपट मेथीची भाजी करायची असेल तर तुम्ही अशी चिरून पण घेऊ शकता। असं काही नाही आहे की भाजी चिरून घेतली तर कडू लागते, तसं काही नाही आहे। आणि तुम्ही तूर डाळ, मूग डाळ म्हणजे ज्या डाळी आहेत ना त्या कोणत्याही यात ॲड करू शकता। तर मी आज मसूर डाळ ॲड करते। हिरवी मिरची, लसूण आणि दाण्यांचा कूट टाकून जरी मेथी केली तरी खूप छान लागते। तर मी हिरवी मिरची, लसूण टाकणार आहे आणि थोडासा कूट पण टाकणार आहे। बघा तुम्ही, मी मिरची आणि लसूण टाकलेलं आहे। आता मी लगेचच यामध्ये, मी कसं स्टँड नाही आहे, एकटीच शूटिंग करते, एकटेच स्वयंपाक करते, एक हातात फोन आहे, तर त्याच्यामुळे मी डायरेक्ट आता मेथी ॲड करेल त्यामध्ये आणि परतून घेईल। तर मी तुम्हाला बनवून झाली की मेथी दाखवेल। छान असं परतून घ्यायची आपल्याला मेथीची भाजी आणि शिजत ठेवायची। आणि त्यानंतर ज्या वेळेस मेथी म्हणजे थोडी कमीच होते शिजल्यावरती, तर तेव्हाच आपण मीठ ॲड करायचं। जर आत्ता आपण मीठ ही भाजी बघून जास्त टाकेल परत खारट होऊ शकते भाजी, त्याच्यामुळे भाजी शिजून झाली की थोडंसं मीठ आणि दाण्यांचं कूट मी ॲड करणार आहे। बघा तुम्ही, तर बघू शकता आपली मेथी शिजत आलेली आहे। तर मी याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि थोडंसं दाण्यांचा कूट ॲड करते। तर छान असं आपण परतून घेऊयात। बघू शकता आपली मेथी किती छान झाली आणि एकदम यम्मी लागणार ही। तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता। ज्यांना मेथी नाही आवडत तेही आवडीने मेथी खातील। मला नाही वाटत की कोणाला आवडत नसेल, पण काही जणांना, म्हणजे सुरुवातीला मला असं वाटायचं की कडू लागते, नको, बट आता मला आवडते कारण कडू नाही लागत ह्या पद्धतीने केल्यावर। भाजी तयार आहे, तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता, खूप छान लागते, टेस्टी अशा पद्धतीने बनवून।